मुलांना घडवणारं क्षेत्र ते आहे शिक्षण क्षेत्र आणि त्याच शिक्षण क्षेत्रातले कोल्हापुरातल्या 2 मोठ्या मान्यवरांना मी इथं बोलवतीये। वसंतराव देशमुख सर कृपया व्यासपीठावरती याल। लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत। त्यासोबतच मी बोलवतीये दुसरे मान्यवर राजकुमार पाटील सर, कोल्हापुरातल्या विद्या प्रबोधिनीचे ते संचालक आहेत। दोन्ही सरांचे मी आभार मानते, तुम्ही इथे आलात त्याबद्दल। तुमच्या सगळ्या आजवरच्या कार्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि महाराष्ट्राचा विकास करण्यासाठीचं तुमचं विजन काय आहे याबद्दल देखील मला तुम्हाला बोलतं करायचं आहे। सुरुवातीला देशमुख सरांकडे मला जायचं आहे, कारण का देशमुख सरांच्या तोंडावरूनच कळतंय की त्यांचा अनुभव किती दांडगा आहे। कोल्हापूरचा रांगडा गडी इतक्या दशकांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये ते काम करतात। म्हणून देशमुख सरांना पहिला प्रश्न, देशमुख सर तुमचं वय काय, तुमचं शिक्षण किती झालंय आणि या क्षेत्रात आपण काहीतरी मोठं करावं असं तुम्हाला प्रेरणा कुठून आणि कशी मिळाली? माझं नाव पहिल्यांदा सांगतो वसंतराव देशमुख। माझं शिक्षण आहे 11वी पास। बरं. मी कोल्हापूर जिल्ह्याचा शिक्षण संस्था संघाचा अध्यक्ष आहे। कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी संघाचा अध्यक्ष आहे। त्याशिवाय मी 2 पतसंस्थेचा चेअरमन आहे आणि चेंबर ऑफ कॉमर्सचा देखील सदस्य आहे। बरं. म्हणजे मी ललितबाईबरोबर देखील काम करतो म्हणा। आणि अशा सर्व क्षेत्रामध्ये मी सामाजिक कार्य करत असतो। माझा मुलगा नगरसेवक आहे, 3 वेळा निवडून आलेला आहे। ते 2 वेळा स्थायी समिती सभापती झालेला आहे। याच्यात वळण्याचं कारण म्हणजे मला 11वी नंतर पुढं शिक्षण घेण्याजोगी माझी परिस्थिती नव्हती आणि परिस्थिती नसल्या कारणानं मी मामाकडे मला पुढं शिकवा म्हणून विनंती करायसाठी कोल्हापूरला आलो। आपली परिस्थिती शिकवायची घरची नसेल तर मग मिलिटरी जाणं एक मार्ग होता माझ्याकडं आणि दुसरा मार्ग होता मामाकडे जाणं आणि डी.एड होणं। मग डी.एड व्हायचं, मास्टर व्हायचं हा एक माझा उद्देश होता आणि तो उद्देश पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मला संधी मिळत गेली। ते अशा रूपाने की मी पहिल्यांदा मामाकडं 10 वर्षे काम केलं। त्यानंतर मी माझी स्वामिल घातली। स्वामिलनंतर 4 पैसे मिळाले, माझं पहिल्यांदा घर बांधून घेतलं, गावातलं आईले वडिलांचं घर बांधून दिलं। त्यानंतर जे काही तुटपुंजे पैसे राहतील त्यातून काहीतरी आपण करायचं हे काहीतरी उद्देश होता। केन प्रकारे 1989ला आर आबा आमदार झाले आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला काहीतरी द्यायची मला इच्छा आहे, तर तुम्हाला कोल्हापूरमध्ये काय देऊ? तर माझं आबा म्हटलं माझं व्यवस्थित स्वामिल चाललेलं आहे, मी टिंबर असोसिएशनचा अध्यक्ष आहे, संस्थापक आहे आणि त्यामुळे मला इथं काही नको आहे, चांगलं चाललेलं आहे। तर म्हणले नाही काहीतरी मला द्यायचं आहे, मग तुम्ही काय देऊ शकता? तर म्हणले तुम्हाला शाळा दिली तर चालेल का? तर त्या म्हटलं मी शाळा चालवायला तयार आहे। मग त्या रूपानं मला पहिल्यांदा हे माझी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ हे चालू केलं आणि चालू करत असताना मी मोठमोठे शिक्षण तज्ज्ञ जे असतात तेच माझ्यामध्ये घेतले आणि जे त्या घेतले असताना त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं। त्यांच्यातून मग मी घडत गेलो आणि मला त्यातलं ज्ञान होत जात मी चांगल्या पद्धतीनं माझी शाळा सुरुवातीपासून आजपर्यंत माझ्याकडे 3000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। पहिल्यापासून आजपर्यंतचा माझे निकाल 100% आहेत आणि 70% विद्यार्थी हे डिक्टेशनमध्ये असतात। अरे वा, याच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे। अशा पद्धतीची शाळा माझी आहे आणि कमीत कमी म्हणजे त्या ठिकाणी आता सेमी इंग्रजी पहिलं कोल्हापूरला नव्हतं। सेमी इंग्रजी पुन्हा मुंबईलाच चालतं, मग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये का नाही? हे संस्था संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर माझ्या मनात आलेली, पुण्याला मी मिटिंगला गेलो आणि त्यामध्ये मला ते हे झालं की बाबा आपल्याला सेमी इंग्रजी तर पाठीमागं बोलतायत, हे काय भानगड आहे? मग ती जेवायच्या सुट्टीमध्ये मी त्यांच्याकडे ते काढून घेतलं आणि सेमी इंग्रजीच्या शाळा चालू करायचं म्हणून मी कोल्हापुरात आलो। म्हणजे कोल्हापूरला चालू करायचं ठरवून डेप्युटी डायरेक्टरना भेटायला गेलो। त्यावेळी कदम साहेब डेप्युटी डायरेक्टर होते, त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांची माझी पूर्वी ओळख होती आणि ओळख असल्यामुळे म्हणले ह्या नादाला तुम्ही कशाला लागताय? म्हणले त्याला 10 शाळा तुम्हाला आणायला पाहिजेत गोळा करून आणि त्यांचा प्रस्ताव आपल्याला पाठवायला पाहिजे, त्याची मंजुरी शासनाची घ्यायला लागते। त्या पद्धतीने घ्यायची असेल तर म्हटलं घ्या, मी 10 शाळा तुम्हाला गोळा करून देतो। मग 10 शाळा काय मला गोळा झाल्या नाहीत, 6 शाळा गोळा झाल्या आणि 6 शाळेतून त्यांच्याकडे प्रस्ताव मी तयार आमच्या शाळेने केले। तर या शाळेचे प्रस्ताव तयार करणार गुरु जोशी इथं माझ्यासोबत आता आलेला आहे, माझा सचिव सुनील कुर्णे इथं आलेला आहेत आणि हे सगळे मला त्यावेळी सहकार्य करायचे। बाबा असं प्रोजेक्ट आपल्याला राबवायचा, आपण राबवू शकतो का? तर हो, राबवू शकतो आपण। आणि अशा पद्धतीने मग आम्ही ते त्या पद्धतीने करत बाकीच्यांचे देखील प्रस्ताव आम्हीच तयार केले आणि डेप्युटी डायरेक्टरना ते दिले आणि त्या आम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला 8वी आणि 9वी आणि 10वीच्यासाठी सेमी इंग्रजीची परमिशन पहिल्यांदा मिळाली। मग पहिलीला ज्यावेळी मिळते तर मग खाली 5वीचे विद्यार्थी उद्या 8वीला जाणार आहेत,
म्हणून आम्ही 5वीपासूनच चालू केलं. म्हणजे आम्ही एकदम 8वीला 9वीला 10वीला चालू केलं. त्याला मान्यता होती. 5वी 6वीला मान्यता नव्हती, पण आम्ही ते 5वी 6वी 7वीला पण चालू केले. आणि ऑटोमॅटिक लोकांना मग असं वाटलं की बाबा देशमुखांच्याकडे मुलांचा ओघ लागला आणि आमच्याकडे का नाही. तर देशमुखांच्या शाळेमध्ये 5वीपासून सेमी इंग्रजी आहे, तुमच्याकडे 8वीपासून आहे, म्हणून तिकडं ओघ लागलेला आहे. लोकांच्या लक्षात आलं आणि ते आल्यानंतर लोकांनी परत तुम्ही त्या 5वीला कसं काय सेमी चालू केले मान्यता असताना, तर हीच मुलं म्हटलं आम्ही 8वीला जाणारच आहेत. आत्तापासून चालू करायला आणि शिक्षक तयार होतील ना आमचे, ह्यात तयार करायला काय हरकत नाही. आणि मग शिक्षकांनी मला चांगल्या पद्धतीने साथ दिली आणि त्यामुळे त्यामध्ये मी यशस्वी झालेला आहे. आपले दुसरे मान्यवर आहेत, त्यांची देखील मी ओळख करून देते. राजकुमार पाटील कोल्हापुरातल्या विद्या प्रबोधिनीचे संचालक आहेत. लहान मुलांना घडवण्याचं काम देशमुख सर करत असतील, तर जी मुलं शाळेत जाऊन नंतर त्यांना स्वतःचं करिअर घडवायचं असेल, तेही सरकारी नोकऱ्यांमध्ये UPSC MPSC करायचे असेल, तर अशा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं, त्यांना मार्गदर्शन करण्याचं, त्यांना तयार करण्याचं काम हे त्यांच्याकडून होतंय. म्हणून कोल्हापुरातल्या विद्या प्रबोधिनीबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आणि एकंदर ग्रामीण भागातला जो तरुण आहे ना, त्यांनी या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हावं याच्यासाठी विद्या प्रबोधिनी सध्या काय काम करते आणि कसं काम करते? विद्या प्रबोधिनी ही माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील, जे माजी महसूल मंत्री आहेत, कोल्हापूरचे पालकमंत्री होते, सार्वजनिक बांधकाम आणि मदत व पुनर्वसन, तर यांनी पदवीधर मतदारसंघामध्ये असताना किंवा त्याच्या आधी मुळात तरुणांसाठी काम करायचं म्हणून काय करता येईल याचा विचार करत असताना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हाही मुद्दा आला आणि नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन ही तिथं चालतं, तर या अनुषंगाने ती स्थापित केली होती. नंतर जसं परिस्थिती बदलत गेली, म्हणजे या संदर्भात एक विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र म्हणून चालू झाली, व्यवसाय व नोकरी मार्गदर्शन म्हणून चालू झाली. पण जर तुम्ही बघितलं तर एक पुणे सारखं जर सेंटर, ज्याला आपण विद्याचं माहेरघर म्हणतो, की जिथं UPSCचा मार्गदर्शनाचा विकास खूप झाला, पण MPSC जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आहे ती फक्त आपण बघतो की जी रिमोट प्लेसेसला किंवा जे इतर जिल्ह्यांमध्ये होते, आणि जर UPSC करायचं असेल तर फक्त तुम्हाला पुण्याकडं तुमचं लक्ष जातं. तर या संदर्भात आदरणीय दादांनी खास नंतर प्रयत्न केले आणि मग कालांतराने आजच्या घडीला विद्या प्रबोधिनी ही MPSC आणि UPSC या दोन्हीमध्ये आपलं एक नाव स्थापित करताना दिसते. आणि आत्तापर्यंत साधारणतः एक 10 वर्षाचा काल असेल की MPSC मध्ये खूप ताकदीने काम करते आणि साधारणतः 100हून जास्त निकाल आलेले दिसतात. नंतर आता रिसेंटमध्ये बँकिंगमध्ये प्रचंड रिझल्ट आलेले दिसतात. तर हे सगळं घडत टप्प्याटप्प्याने होत आलेलं आहे. आणि जो विकास आपण इतर क्षेत्रांच्या संदर्भात अनेकदा बोलतो की उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये, म्हणजे जसं मगाशी चेंबर ऑफ कॉमर्स सोबत तुमचं डिस्कशन झालं, किंवा आता आपण शिक्षण जी इस्टॅब्लिश्ड किंवा अकॅडमिक ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्याविषयी आपण बोलतो, पण यासोबतच इतर कौशल्य, इतर स्पर्धा परीक्षा किंवा इतर ज्या काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांचा विकास पण रिमोट प्लेसेसला व्हायला पाहिजे. कारण मगाशी पण एक प्रश्न तुमच्या आलं होतं की ग्रामीणमध्ये उद्योगाच्या अंगाने युवकांना तयार करायला पाहिजे आणि तिथंच त्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. पण मग असं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केवळ पुण्यात किंवा केवळ दिल्लीमध्ये का आहे आणि ते कोल्हापूरमध्ये का नाही? मग अशा ठिकाणच्या लोकांना सुरुवातीला कोल्हापूरमध्ये आणा आणि इथल्या तरुणाचा तिथं जाणारा वेळ, तिथं जाणारा पैसा हा वाचला पाहिजे आणि ती कोल्हापुरात उपलब्धी झाली पाहिजे. हे जे दादांचं जे सतत सांगणं होतं, मांडणं होतं, तर त्याला एक प्रकारे अर्थ देण्याचं काम सध्या विद्या प्रबोधिनी करते. त्यामुळे पुणे आणि दिल्लीसारख्या ठिकाणचे मार्गदर्शक पण आता कोल्हापूरमध्ये येऊन मार्गदर्शन करतात आणि त्या अर्थाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र म्हणून विद्या प्रबोधिनी विकसित होताना आम्हाला सगळ्यांना दिसतंय. म्हणजे निश्चित ह्यालाच जोडून मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. आजही UPSCमध्ये जास्तीत जास्त टक्का म्हणजे मुलांचं प्रमाण किंवा मुलींचं प्रमाण हे उत्तर भारतातले काही राज्य, उत्तर प्रदेश, बिहार असेल किंवा दक्षिण भारतातली काही मोजकी राज्य, तिथलाच आकडा जास्त दिसतो. महाराष्ट्रातली संख्या एका हाताच्या बोटावरती मोजण्या इतकीच असते UPSCमध्ये पासआउट झालेत असे. तर आपल्याकडे सारथी, टार्टी, बार्टी संस्था आहे ज्या त्या म्हणजे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करते, त्यांना पाठबळ देते. या व्यतिरिक्त अजून शासकीय, प्रशासकीय पातळीवरती काय प्रयत्न व्हायला हवेत?
जसं तुम्ही म्हणालात की दिल्ली किंवा पुणे किंवा नॉर्थ इंडिया खास करून इथं हे पर्सेंटेज UPSCचं म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगातल्या निकालांचं पूर्वीपासून खूप राहिलेलंच आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये म्हणजे साधारणतः एक 5-6 वर्षांमध्ये आपण असं बघतो की महाराष्ट्राचा टक्कासुद्धा वाढला आहे, पण जर दर्जात्मक टक्का म्हटलं तर तो तितकासा दिसत नाही. म्हणजे पहिले टॉप 10 मधले जर आपण यशवंत बघितले तर ते महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणात दिसतील. आता एक आयरनिकल इथं एक मुद्दा मला मांडावसा आवडेल म्हणजे हे सांगायला, कारण तुम्ही मगाशी सुरुवातच केली होती की कोल्हापूरनी पहिलं असं महाराष्ट्राला खूप दिलेलं आहे. तर भूषण गगराणी जे आता सेक्रेटरी आहेत तर ते भूषण गगराणी कोल्हापूरचे आहेत आणि त्यांची ऑल इंडिया 3rd रँक होती आय गेस. तर ही आत्तापर्यंत महाराष्ट्राने मिळवलेली सगळ्यात उच्च रँक आहे. त्याच्यापेक्षा वरती आपण गेलो नाही. मग पहिला आणि दुसरा नंबर महाराष्ट्राचा मागच्या 70 वर्षांमध्ये काय येत नाही, तर हा प्रश्न खूपच रास्त आहे. आणि मला असं वाटतं की याच्यावरती फक्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांनी विचार करून तो पुरेसा ठरणारच नाही. म्हणजे आता जसं आपण इथं बघतोय की इतके वयस्क लोक शिक्षण संस्थांच्या इतक्या हिरिरीने काम करतात, तर या जसं त्यांनी सेमीच्या संदर्भात म्हणाले की 8वीचं ते मग 5वी पर्यंत नेलं, तसंच स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन किंवा स्पर्धा परीक्षांचं प्रोत्साहन सुद्धा हे ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला सांगावं अशी स्थिती आता नाही आहे. म्हणजे या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला उतरायचं असेल, तुम्ही जर म्हणत असाल की नॉर्थ इंडियामध्ये जे होतं ते इथं का नाही आहे, तर मग ते आपल्याला त्याच्याही खाली न्यावं लागेल. तर मला वाटतं माहितीचा अभाव प्राथमिक शिक्षणाच्या किंवा माध्यमिक शिक्षणाच्या पातळीवरती कमी असल्यामुळे तो कल इकडं फारसा दिसत नाही आहे. पण नंतरच्या काळात काही महाराष्ट्रातले यशवंत असतील, म्हणजे अगदी भूषण गगराणी कोल्हापूरचं खास करून विश्वास नांगरे पाटील साहेब असतील, तामिळनाडूमध्ये असणारे आनंद पाटील सर असतील, किंवा मातीपंख आकाश सर आहेत, तुकाराम मुंडे आहेत, किंवा मातीपंख आकाश लिहिणारे ज्ञानेश्वर मुळे सर असतील की जे आता आपण ज्यांना पासपोर्ट मॅन म्हणून ओळखतो, तर ही सगळी लोक कोल्हापूरशी संबंधित आहेत. मधल्या काळामध्ये एक यशवंत म्हणून, यशस्वी अधिकारी म्हणून यांची जितकी समाजामध्ये इंट्रॅक्शन यांचं वाढलं आहे, त्याच्यामुळे ते टक्केवारी तर वाढलेली आहे मुलांची करण्याची, पण यशामध्ये जे कन्व्हर्जन आहे ते बाकी आपल्याला दिसत नाही आहे. तर मला वाटतं की प्राथमिक आणि माध्यमिक लेवलला माहिती पोहोचवणं हे एक आवश्यक आहे. याच्यासोबत एक नॉर्थ इंडियामध्ये यश मिळण्याचं एक प्रमुख कारण असंही दिसतं की नॉर्थ इंडियामधले जे युनिव्हर्सिटीज आहेत, मग अगदी JNU असेल, दिल्ली युनिव्हर्सिटी असेल किंवा तिथले कुठलेही असतील उत्तर भारतीय विद्यापीठं, तर या विद्यापीठांचा सिलेबस जो आहे तो खूप ॲडव्हान्स आहे. म्हणजे जर हे सिलेबस जर अगदी आपण समोर ठेवून आजच्या घडीला जरी बघितलं तर असं दिसतं की UPSCच्या सिलेबसमध्ये असणाऱ्या गोष्टी या तिथल्या विद्यापीठांच्या सिलेबसमध्ये आहेत. तर कदाचित तो सिलेबस आपल्याला मॅच करावा लागेल. आपली प्राथमिक आणि माध्यमिकची पुस्तकं बदलताना आपण काही काळापासून बघतोय सगळे की आपल्याला असणारी पुस्तकं ही इतभराची होती, पण आता ती पुन्हा NCERT सारखी राज्य माध्यमिकने पण आपली पुस्तकांची साईजच नाही फक्त वाढवलेली, तर कंटेंट पण सुधारलेला आहे. तर या सुधारणा ज्या आहेत त्याच्यामुळे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण हा निकाल नक्कीच बघू. आणि पुन्हा डिसेंट्रलायझेशन ऑफ ॲक्च्युअल गायडन्स टू प्रिपेअर द सिव्हिल सर्व्हिसेस, म्हणजे तो फक्त पुण्यामध्ये राहता कामा नये, तर तो कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर, धुळे अशा सगळ्या छोट्या शहरांमध्ये पोहोचायला हवा. सर, आपल्याकडे सारथी, बार्टी, टार्टी सारख्या संस्था आहेत जे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी अर्थसहाय्य करतात, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या संस्था प्रयत्न करतात. पण खाजगी क्षेत्रात देखील अशा पद्धतीनं स्पर्धा परीक्षांसाठी काही अभिनव उपक्रम केले जात आहेत का प्रत्यक्षात, आणि ते काय आहेत? हे खरं आहे की शासकीय पातळीवरती स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मदत दिली जाते. खास करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ती मोठ्या प्रमाणात मिळते. म्हणजे प्री-आयएस ट्रेनिंग सेंटर असेल किंवा SIC असेल, जे स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स मुंबईला आहे, ते खूप पूर्वीपासून यात काम करते. खाजगी पातळीवरती मला हे सांगायला निश्चित आवडेल की विद्याप्रबोधिनीनी म्हणजे मागच्याच वर्षी पहिल्यांदा अशी एक परीक्षा घेतली जी स्कॉलरशिप परीक्षा म्हणूया ज्याला आपण, स्कॉलरशिप परीक्षा घेतली आणि त्या स्कॉलरशिप परीक्षेमधून अगदी प्री-आयएस ट्रेनिंग सेंटर किंवा SICच्या धर्तीवरती काही विद्यार्थ्यांची निवड करून त्या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभरासाठी राहणं आणि खाणं आपण कोल्हापूरमध्ये फ्री दिलं. आणि हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांसाठी पण होतं. आणि आनंदाची गोष्ट अशी की खूप जवळजवळ 700 फॉर्म्स झाले. म्हणजे पहिलंच वर्ष होतं. कदाचित विद्यार्थ्यांना हे लक्षात नाही आलं की खाजगी पातळीवरती असं काय होऊ शकतं का की वर्षभराचा खर्च मिळू शकेल पूर्ण आणि आपण शांतपणे अभ्यास करू शकू. त्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटमध्ये
येऊन अभ्यास करायची पण सोय होती. त्यामुळे राहणं फ्री होतं, खाणं फ्री होतं आणि अभ्यासही करायला जी हवी ती जागा मिळणार होती. तर हा प्रयोग शासकीयचा जो होता तो आम्ही खासगीवरती आणला आणि माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी हे सुचवलं की बाबा स्पर्धा परीक्षांची तयारी करायला किती काळ लागतो. तर आम्ही म्हटलं की किमान 2 वर्ष लागतात असं आम्ही म्हणतोच. मग हे 1 वर्षाची स्कॉलरशिप पुरेशी होईल का, तर ती कदाचित होणार नाही आणि मग त्यांच्याच सूचनेवरनं ही स्कॉलरशिप तब्बल 2 वर्षांसाठी दिली जाते. तर मागच्या वर्षी पहिल्यांदा ही स्पर्धा परीक्षा म्हणजे स्कॉलरशिपसाठीची म्हणून आपण असे म्हणूया ती आम्ही घेतली आहे आणि तब्बल 20 विद्यार्थ्यांना आम्ही ही स्कॉलरशिप दिली. याही वर्षी आता ऑक्टोबरमध्ये ती पुन्हा परीक्षा होईल, जशी SISCची होते तशी ती होईल आणि तितक्याच मुलांना पुन्हा एकदा पूर्ण वर्ष किंवा 2 वर्षासाठी आता नवीन ह्याच्यानुसार 2 वर्षासाठी राहण्या खाण्याची आणि अभ्यासाची सोय दिली जाईल. याच्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पण ही संधी मिळणार आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पण ही संधी मिळणार आहे. आज कोल्हापूर शहरात जर पाहिलं तर पहिलीपासून UPSCच्या जे काय स्पर्धा परीक्षेला मुलं बसण्याच्या दृष्टिकोनातून तयार करण्याच्या दृष्टीनं आज आम्ही पहिलीपासून सुरुवात करतो. कारण शासनाने काय केले, स्कॉलरशिप 5वी आणि 8वीलाच घेतलेली आहे, ती स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यामध्ये मोडते. त्याच पद्धतीच्या त्याच धर्तीवरती आम्ही पुस्तकं काढून म्हणजे 5वी 6वी 7वी 8 पहिली तेच सगळे सर्वांना आम्ही 4थी पर्यंत मग स्कॉलरशिप नाही ना, तर त्यांना पुस्तकं आम्ही तयार केले. पुस्तकं तयार करून तज्ञ लोकांना ती दाखवली, स्पर्धा परीक्षेला ती कशी असावीत आणि पहिली दुसरी तिसरीचा टप्पा कशा पद्धतीनं असला पाहिजे ते पहिली दुसरी तिसरी चौथीसाठी आम्ही 4 पुस्तकं तयार केली. तुम्ही कधीतरी आमच्या देशमुख हायस्कूलला भेट द्या, तुम्हाला त्याची पुस्तकाची सॅम्पल देतो. ते पुस्तकाची सॅम्पल पहा. म्हणजे स्पर्धा परीक्षा घालून तयार नाही असे नाही आहेत. आम्ही ज्या आमच्या शाळेतून जे तुम्ही घडला, तुम्ही UPSCला तिथं गेला, तुमचा विश्वास कोल्हापुरात नव्हता, पुण्यात नव्हता म्हणून तुम्ही दिल्लीला गेला. कसं आहे की पहिला आपला विश्वास असला पाहिजे आणि विश्वास हा महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, आपण हे करू शकतो का हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्यात जर विश्वास डळमळीत असेल तर मग आपण जागा हुडकाय चालू करतो. तर जागा हुडकण्याचे कारण नाही आहे, आपला विश्वास दृढ करा. मला UPSC व्हायचं आहे, निश्चित जर तुम्ही ध्येय ठरवून जर कोल्हापुरात जर अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही कुणाचंही मार्गदर्शन घ्यायला लागणार नाही, कारण पुस्तकं तयार आहेत. तशा पद्धतीनं आपण जर ध्येय धोरण ठेवलं तर आपण आता आमच्याकडे मराठी शाळेमध्ये देखील काही ठिकाणी 8वी 9वी 10वीसाठी स्पर्धा परीक्षेसाठी मुलं तयार होत आहेत. देशमुख हायस्कूलला तर आमची संपूर्ण शाळा स्पर्धा परीक्षेसाठी तयार आम्ही ठेवलेल्या आहेत आणि आम्ही घडवणे डॉक्टर इंजिनियर CA वगैरे घडवण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढं कसं होईल ह्या दृष्टिकोनातून विद्यार्थी आम्ही घडवतो आहे. आणि तसंच अशा पद्धतीनं तुझा म्हणजे मुला आता होतं आहे काय की मुलांचा थर अभ्यास कॅपॅसिटी बौद्धिक क्षमता जी असते ते कमी जास्त प्रमाणात असते. मग तो कुठल्या बाजूला त्या जाईल, हा कुठल्या बाजूला जाईल हे बघून आपण शिकवायला पाहिजे. पण तशी सोय आपल्या शासनानं केलेली नाही आहे आणि ती जर केली तर निश्चितपणे होऊन. आज काय झालं की गरिबाचा विद्यार्थी आहे तो मला महापालिकेच्या शाळेत जातो, त्यानंतर वरचा टप्पा आहे तो आमच्या खाजगी शाळेमध्ये हायस्कूलला प्रवेश घेतो, त्यापेक्षा चांगले असेल त्या ते मोठमोठ्या शाळेत जातो. म्हणजे असे थर पडलेले आहेत आपले. आणि हे थर पडल्यामुळं काय झालं की प्रत्येकाला वाटतं की ह्या ठिकाणी चांगलं शिक्षण नाही, या ठिकाणी जावं. म्हणजे अशा पद्धतीनं न होता शासनानं आता काय आलं, एलोपॅथी आणि होमिओपॅथीचं इथं ह्या ठिकाणी दोघांची चर्चा झाली आपल्याजवळ. ह्या म्हणजे जसं म्हणजे दुजाभाव, सवतीचा दुजाभाव म्हणतो आपण, तसा तिथं केला गेला. तसा ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये शासन मी ठामपणे सांगू शकतो की दुजाभाव करतं. इंग्रजी माध्यमाच्या शाळेला पोषण आहार नाही, इकडे मराठी शाळेला जिल्हा परिषद शाळेला पोषण आहार आहे, 8वीपर्यंत देतं. 9वी 10वीच्या पोरांना काय देत नाही. तिकडे इंग्रजी माध्यमाच्या कोणत्याही वर्गाला तुम्हाला पोषण आहार नाही. त्यांनी घरातून डबा आणायचा. त्यामध्ये गरिबाची मुलं नाहीत का? आमच्याकडे गवंड्याचा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आहे, सुताराचा मुलगा आहे, रिक्षावाल्यांचा मुलगा आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे खेडेगावातून मुलं इंग्लिश मिडियमला येत आहेत. मग त्यांना पोषण आहार कुठं आहे? शासनानं त्यांना पोषण आहार दिला नाही. तिथं दुजाभाव केला, पगारात दुजाभाव केला. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला पगार पोल मिळतो, त्यानंतर हायस्कूलच्या शिक्षकाला मिळतो. आणि मग ज्यांना जे काय गॅरंटेबल म्हणजे ह्याच्यामध्ये झाले गॅरंटेबल शाळा नव्हत्या त्यांना 14 वर्षानंतर आता पहिल्यांदा तुम्ही 20% देता. 40% आता मंजुरीला तुम्ही दिलंय मंजूर व्हायला, पण तो अजून हातात पगार पडलाय का त्यांच्या? एकाला तुम्ही 1 लाख रुपये पगार देता, एकाला 20% देताय. त्याचं कसं काय चालायचं? त्या दृष्टिकोनातून शासनाने हे दुजाभाव जे आहे तो न करता सर्व्हिसला लागायला की त्याला फुल पगार द्यायला चालू करा. आज आमच्याकडे एक शिक्षक 5,500 काम करतोय. एक शिक्षक म्हणजे 20%वर आलेला असेल त्याला 20%वर अप्रूव्हल मंजूर झालेला आहे. शासनाचे आदेश मिळाले त्याला हजर करून घ्यायला.
सगळं झालंय, परंतु त्याचा पगार चालू नाही. आमच्याकडे 5 वर्ष झाली. म्हणजे तो बिनपगारी 5,500 वरती काम करतो. हो. तर हा दुजाभाव शिक्षण क्षेत्रातला संपायला हवा. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षण याच्यासाठीच्या संधी वाढवण्यासाठी आणि मुळात तशी मुलं घडवण्यासाठी महाराष्ट्राच्या अनुषंगानं काय काय करायला हवं शैक्षणिक पातळीवरती, स्पर्धा परीक्षांच्या पातळीवरती, यावरती खूप छान मार्गदर्शन तुम्ही दोघांनी केलंय. दोघांचेही खूप खूप आभार. छत्रपतींचा विचार म्हणजे